फाटील आडवा पडला आणि तर त्या तुक्याची तुमचं डोकं फिरलं की काय? का नाही फिरणार? पाऊस पडला, शेतात जरासं धान्य जास्त झालं की तुकारामाची कृपा. निरीक्षपणाचा आव घातला की झाला साधू. फाळले लेखाची भुंगाची बतावणी करण्याकरता 4-2 भिक्षेकऱ्यांना भिक्षा घातली की झाला दानशूर. एकाने म्हटलं, दुसऱ्याने म्हटलं, चाललं पिंजराला आग लागल्याप्रमाणे पेटत. या लोकांना काही अक्कल तरी आहे का नाही? या तुक्याचं ढोंग एकाच्या सुद्धा लक्षात येत नाही. आपण तर बुवा अगदी हात टेकले. तुम्ही पुरुष सगळे असेच आणि तुम्ही बायका असून तरी काय करता? तुम्ही बायकास्त्र असल्या ढोंग्यांचा प्रश्न माजवता. असं दाखवू का आमच्या बायकांची अक्कल? काढू का त्या तुक्याचं ढोंग बाहेर? अहो, विश्वामित्राला सुद्धा आम्ही बायकांनीच कुत्र करून नेलं होतं आमच्या माग. मग तुकाराम काय टाळकुच्या कुंडी. त्याला उगीच घमेंड मारतेस. घमेंड नाही, पैज मारते. आत्ताच जाते आणि दाखवते तुम्हाला तो तुक्या कसा माझ्या नादी लागतो ते. बैसाशी माझ्या पाशी, बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. बैसाशी माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. चंद्रावाणी मुखडा तुझा, रंग गोरा पान ग. चंद्रावाणी मुखडा तुझा, रंग गोरा पान ग. हाय हाय ह्यो मुखडा बघुनी, हाय हाय ह्यो मुखडा बघुनी, हरत माझ भान ग, हरत माझ भान ग. बैसाची माझ्या पाशी, बैसाची माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. बैसाची माझ्या पाशी, रूप तुझ छान. ओहो, हा तुझा थाट पाहून विश्वामित्राचं पुत्रच काय पण पोतेर सुद्धा होईल. हो, लक्षात ठेव, तू तुझ्या मोठा लुच्चा आहे. लुच्चे लोकच आमच्या नादाला लागतात. विषये विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस असावरा. माझी मज झाली अनावरवाचा, छंद या नामाचा घेतला से. तुका म्हणे, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या
निषेधीने हारेचा ध्यास जीवाला, निषेधीने हारेचा ध्यास जीवाला, व्याकुळ विरह करी हृदया, व्याकुळ विरह करी हृदया, निषेधीने हारेचा ध्यास जीवाला, निषेधीने हारेचा ध्यास जीवाला, व्याकुळ विरह करी हृदया, व्याकुळ विरह करी हृदया, भुलवून झाली राधा होळी, भुलवून झाली राधा होळी, छळ हा दारुण कावन माळी, छळ हा दारुण कावन माळी, मृदू मंजुळ तव ऐकावा मुरली, मृदू मंजुळ तव ऐकावा मुरली, मृदू मंजुळ तव ऐकावा मुरली, प्रीती सुधावी तरी सदया, प्रीती सुधावी तरी सदया, प्रीती सुधावी तरी सदया, निषेधीने हारीचा ध्यास जीवाला, निषेधीने हारीचा ध्यास जीवाला, व्याकुळ विरह करी हृदया, व्याकुळ विरह करी हृदया, निषेधीने हारीचा ध्यास जीवाला, निषेधीने हारीचा ध्यास जीवाला, ध्यास जीवाला, व्याकुळ विरह करी हृदया, व्याकुळ विरह करी हृदया. खरोखरच सुंदर. असल्या सुंदर कंठातून निघणारा मधुर स्वर ऐकून कोण मुक्त होणार नाही. माझं गाणं आपल्याला आवडलं वाटतं. आणि मी हो, आपण खरोखरच फार सुंदर आहात. असलं हे सात्विक सौंदर्य पाहून कुणाला बरा आनंद होणार नाही. खरंच का माझ्याबद्दल आपल्याला इतकं प्रेम वाटतं? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आपल्या हातातल्या या चिपळ्या किती चांगल्या आहेत. का असे दूर का सरता? मी आवडत नाही आपल्याला? पांडुरंग पांडुरंग. छे छे, असं कसं होईल? तुझ्या कंठातून निघणारा अतिशय मधुर आणि वैकुंठापर्यंत पोहोचणारा आलाप ऐकून पांडुरंग देखील डोलत राहील. मग माझी काय करा? प्रत्यक्ष रखुमाई माते समान असणाऱ्या हे भाग्यवान स्त्रिये, तुला माझे शतशः दंडवत. काय करू येड्याला? लोक तोंडात शान घालतात की या गाव भावनीवर असं गडबडा लोळा जातात. काय ग सटवे, काय म्हणून आलीस तू माझ्या घरला? काय ही वेश्या आहे? वा, मग फार चांगली गोष्ट. खैरच चांगली गोष्ट आहे. सूद बूद लाच सारे वाटून शान भांगवानी प्यालायचा काय? काय ग चांगली शोभा करून शान तुला बाहेर काढली पाहिजे होय? पुन्हा माझ्या घरामध्ये पाय तर ठेवून बघ. चलो चालते तू. असं दुसऱ्याच्या अंगाशी झटू नये. तुझा रस्ता चुकला बरं बाई. आम्ही विष्णुदास कधीच असल्या फंदात पडत नाही. तुझं हे अधपतन पाहून मात्र मला अतिशय वाईट वाटत. तुझं हे लावण्य आणि तारुण्य 4 दिवसाचं आहे. क्षणभंगूर सुखासाठी त्याची अशी होळी केलीस तर अखेरीस तेच तुला दुःखाचं होईल. हरिचिंतनात आणि परमेश्वराला आळवण्यात तू आपलं आयुष्य खर्च केलंस तर त्यातच तुझं कल्याण आहे. आपणची तारी आपणची मारी, आपण उद्धारी आपण. पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी दे. या बाई. मला क्षमा करा महाराज. दुसऱ्याच्या चिथावणीमुळे दुष्ट हेतून मी आपल्याकडे आले होते, पण आपल्या उपदेशाने मला खरी उपरती झाली. मी आता आपले पाय सोडून जाणार नाही. तर किरसून झाडून काढीन म्हणत जाणार नाही. तू एक आपल्यालाच गावाची शिरं टांगल्याशी, पण आम्ही नाही टांगली.
तुम्ही काय वाटेल ते करा, मारा झोडपा, पण मी काय आता इथून हलणार नाही. चांगलं करतेस ग बाया. खरंच मी चांगलं करते बघ. तुमचं 100 जन्माचं पुण्य म्हणून तुम्हाला असली पती. मग हो की तू त्यांची बाई, म्हणजे समजल 100 जन्माचं पुण्य का पाप. बघतायचा काय, आली चालून घरात लावा लागेल. तुम्ही मला खरोखरच आईसारख्या. मला आता तुमची मोलकरीण समजा. मी तुमची काय वाटेल ती सेवा करेन, पण हे पाय सोडून हलणार नाही. जा अगोदर माझ्या घराबाहेर हो. पतित पावन सार्थ करी देवा. पतित पावन सार्थ करी देवा. नाही, रामेश्वर शास्त्र्यांना आणूनच त्या तुक्याची खोड मोडली पाहिजे. रामेश्वर शास्त्री तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे धन्यतायाच वदान. तुका म्हणे धन्यतायाच वदान. तुका म्हणे धन्यतायाच वदान. जय नारायण जय नारायण नारायण. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळाचे काम नव्हे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळाचे काम नव्हे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. अहम म्हणे ब्रह्म नेने भक्तीचे ते वर्म. नेने भक्तीचे ते वर्म. तुका म्हणे क्षण, तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन. अहम म्हणे ब्रह्म नेने भक्तीचे ते वर्म. तुका म्हणे क्षण, तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन. तुका म्हणे क्षण, तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन. नको तया ते दर्शन. तुका म्हणे क्षण, तुका म्हणे क्षण नको तया ते दर्शन. नको तया ते दर्शन. वेदशास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्र्यांचं मी देहू गावातर्फे स्वागत करतो. पाटील काय हो सालो मालो, तुकारामाचं प्रस्थित चांगलंच माजलेलं दिसतंय. मी येता येता ऐकत होतो तो आपला तुका म्हणे करतोय. याची मी आपल्याला पूर्वीच यथार्थ कल्पना दिली आहे. कसली यथार्थ कल्पना? ज्याच्या त्याच्या तोंडी त्याच्या अभंग ऐकू येत आहे. मी तर हा सगळा दोष तुमच्यावर ठेवणार. माझ्यावर? हो हो, तुमच्यावर. देहूतल्या सगळ्या ब्रह्मवंदावर. तुम्ही हे त्याचे ताळे चालू कसे दिले? सामान्य जन किती मूर्ख असतो याची ही एक उत्कृष्ट साक्ष आहे. आता या अधिकार संपन्न रामेश्वर शास्त्र्यांना माझी एवढीच विनंती आहे की दंड अन्यायाचा माथा देखोनी करावा सर्वथा. नये उगे बहुता घाटू सोनियात शिसे आटू. सालो म्हणे धर्मदेवा दोष कोणाचा तो दावा. वाहवा वाहवा सालो मालो, तुमची वाणी चांगली प्रासादिक दिसते. यांची वाणी फार रसाळ, फार रसाळ. सालो मालो, तुम्ही इतके उत्कृष्ट कवी आहात हे मला माहित नव्हतं. आपल्या मुखातून ऐकलेल्या प्रशंसेनं मी धन्य झालो. आता
आपणच म्हटलं म्हणून सांगतो. माझ्याच कविता घेऊन तो तुझ्या इकडचे शब्द तिकडे करतो आणि त्या भिकाऱ्यासारख्या गावात म्हणत फिरतो. असं तरीच त्याच्या वाणी तितका रसाळपणा वाटतो. आता मी येता येता ऐकत होतो तो त्यातली शुद्ध शब्द योजना, निर्दोष रचना, मन प्रसन्न करणारा प्रसाद, ही ऐकून मला आश्चर्यच वाटलं. पण तू स्वतः जे अभंग करतो त्यात आमच्या वेदांचा अगदी उलटा आणि वेडावाकडा अर्थ करतो. आमच्या ईश्वर प्रणित वेदांचा हा धडधडीत अपमान होय. आणि इतका असून हा मूर्ख बहुजन समाज त्याचा उधोधो करतो. आमच्या देहूतल्या ब्राह्मणांनीच त्याला शिरजोर करून ठेवला आहे. अहो ते त्याला साधू म्हणून त्याच्या पायावर लोळण घेऊ लागले. काय ब्राह्मण त्याच्या पाया पडतात आणि तो शूद्र पाया पडून घेतो? वारे ब्राह्मण, म्हणजे हा भ्रष्टाचार चांगलाच वाढत चाललाय म्हणायचा. आणि म्हणून मी सगळ्यात सोपा उपाय शोधून काढला आहे. तुकारामाला या देहू गावातून उकरून काढला म्हणजे झालं. छे तुकोबासनी उकरून काढाया त्यांनी का अन्याय केला या? तुकोबा आहे ती म्हणून गावाला शोभा आहे. परे परे धार्मिक बाबतीत तुमची लोटबोट नको आहे. जा रे, तुकारामाला जाऊन सांग की रामेश्वर शास्त्री वाघोलीकर तुझा इन्साफ करण्याकरता आले आहे. तुला आत्ताच्या आत्ता आमच्या घरी बोलावलं आहे. दूर हो, दूर हो. तुझ्यासारख्या अधर्मी मनुष्याचा मला दुरून देखील नमस्कार नको. काय मी अधर्मी? हो हो, अधर्मी. आणि तुझ्यामुळे सगळे लोक अधर्मी झाले आहेत. काय माझ्यामुळे लोक अधर्मी झाले आहेत? खरोखरच माझ्या हातून तसं होत असेल तर आपण सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. भूदेव, आपला निष्कारण गैरसमज झाला. गैरसमज? भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी कर्म मार्गाचा उच्छेद करण्याचा तू चंग बांधला आहे आणि शर्म नाही वाटत वरपणा तोंड करून बोलायला? नाम महात्म्याचं नसतंस तो माजवणारा तू एक महान पातकी आहेस. पांडुरंग पांडुरंग. परमेश्वर प्राप्तीचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. एक खडतर आहे, एक साधा आहे. ईश्वराला शोधण्यासाठी कठीण योग केला पाहिजे किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चादी कर्म केली पाहिजे. ही योग कर्माची शिकवण सगळ्यांना सहज साध्य नाही. अगदी सामान्य आणि व्यवहारी लोकांसाठी भक्ती मार्ग आहे. लहान असो, थोर असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांना सर्व वेळी पात्रापात्रतेची पर्वा न करता सहज रीतीनं अंगीकारता येण्यासारखा हा मार्ग आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आमची भागवत धर्माची एवढी शिकवण आहे. भागवत धर्माची शिकवण? पण त्यामुळं वैदिक धर्माची पायमल्य होते त्याची वाट काय? नाही, तसं नाही वेदमूर्ती. भागवत धर्म हे वैदिक धर्माचं अतिशय सोज्व आणि व्यापक स्वरूप आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे हेच सगळ्यांनी निरनिराळ्या प्रकाराने सांगितलं आहे. ज्याला तुम्ही निराकार, निर्विकार, ओंकार असं म्हटलं आहे त्यालाच आम्ही साकार, सविकार, पांडुरंग म्हणतो. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सकल शास्त्रांचा विचार, अंती इतुकाचे निर्धार. 18 पुराणी सिद्धांत,
तुका म्हणे हाच हेच ते असली अभंगवाणी निर्माण करू तू वेदवाणीचा उपमार्ग करतो आहेस. तुझं समर्थन अगदी कुछ कमी आहे. मला आता तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. तू शूद्र आहेस. वेदवाणीचा उच्चार करून आणि तिचा भलताच अर्थ सांगू तू मोठा गुन्हा केला आहेस. म्हणून माझी तुला आज्ञा आहे की आजपासून तू हे अभंग वगैरे कोणतंही कवित्व करू लोकांना उपदेश करता कामा नये. आतापर्यंत पांडुरंगच माझ्या तोंडून हे वेडे वाकडे शब्द बोलवित होता. आपण धर्माधिकारी ब्राह्मण, आपणही मला साक्षात परमेश्वरच आहात. तेव्हा आपली आज्ञा म्हणून यापुढे मी कविता करणार नाही. पण आतापर्यंत केलेली कविता हो तीही नाही शिकर. इंद्राणीच्या डोहात बुडवून टाक. आपली आज्ञा मान्य आहे. ती मान्य आहे नव्हे, ताबडतोब अंमलात आण. ज्या पापी हाताने तू हे अभंग लिहिले आहेस त्याच हाताने तू स्वतः हे बुडवले पाहिजे. तीच तुला शिक्षा. थांब, मीच तुला तुझे अभंग आणून देतो. अरे पोरट्यानो, काढा तुमच्या बापाने केलेल्या अभंगाच्या वह्या. काय रे, तुम्हाला कोण समजतोस? मुस्काड फोडून टाकेन उलट उत्तर देशील तर. काय झालं रे माझ्या? का उगीच तंडा लागलायस? आम्ही उगीच नाही तंडायला लागलो. हेलो माझा बा काढला, मी बी आता बा काढला. वय वय काय लय बेस केलंस बघ माझ्या. शोभतोच माझा मुलगा. हा का आलास आता? त्यांच्या घरातली माणसं बी मांजरान झालं असं तुला वाटलं वय? अगोदर तू माझ्या घरामध्ये का आलास ते बोल. रामेश्वर शास्त्र्यांनी तुकारामाला त्याचे अभंग पाण्यात बुडवण्याची शिक्षा दिली आहे म्हणून मी आलो आहे. चल चल, वया मागायला आलाय मोठं तोंड करून. अगं बाई, ती रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे. पाठीवर छान खातच जात राम शास्त्री का रावण शास्त्री. तोंडातली वाफ दौडत त्याच्या बाच काय जात. वया मागायला चल चालता माझ्या घरातून. काय असं काय त्यांना वेड्यासारखं बोलते? पुन्हा आणि मी चिडी होय? अहो हे तुमचा अभंग मागतोय नदीत बुडवाया आणि ते मी त्याला देऊ. अगं ती धर्माधिकारी रामेश्वर शास्त्र्यांची आज्ञा आहे, ती आपल्याला मानलीच पाहिजे. सारो मालू, मी आलोच ना वया घेऊन. आता काय म्हणू तू असनी? डोकसं बक्स फिरलंय का काय? बायका पोरासने 8-8 दिवस उपाशी ठेवून छान आणि रात्रीच्या रात्री जागून छान हे रचलेले हाबंग पाण्यात बुडून छान देणार. मी इतकं केलं का कशा पायी? तर काय करू हे येड्याला? मात्र बुडून छान सारे संसाराचा इस्कोट केला आणि हाबंग बुडून परमार्थाचा इस्कोट करतो या. पांडुरंगा, पण आता तुझ्या नावानं टाहू फोडण्यात तरी काय अर्थ आहे? भक्तवत्सल या तुझ्या ब्रिजाला तू काळोखी फासली. तुझ्यासाठी मी स्वतःच माझ्या हाताने माझ्या संसाराला आग लावली. अहोरात्र तुझं चिंतन केलं. बायका पोराचे तळतळाट घेतले.
त्या सगळ्याचं तू मला हे फळ दिलं. सांग तुझी, तू सर्व सत्ताधीश आहेस. माझ्या मुखातून निघालेलं तुझं गुणवर्णन तुला आवडत नाही आणि त्याच्याशिवाय मला दुसरं काही येत नाही. मग मी तुझी भक्ती तरी कशी करणार? आता तूच काय तो सोक्षमोक्ष कर. भाविकपणानं केलेल्या तुझ्या भक्तीचा हा डोंगर तुझ्याच पायावर ठेवतो. पांडुरंगा, आता मी निर्वाणच मानतो. तर तुझ्या जवळच माझा हा देह सांडू दे. पांडुरंग पांडुरंग. कालपासून पोरं उपाशी आहे ती. तुम्ही भाकरी खाल्ल्या बघा, आम्ही नाही खायचं. खावा. धर महादेव. काशे धर. बाबा गाँव के बाबा गाँव के. बाबाने भाकरी खाल्ली ना तर आम्ही नाही खाणार. तुम्ही भाकरी खाल्ल्या बघा, आम्ही नाही हातनं आलायचं. अहो बघा बघा. अहो बघा बघा. तुकाराम भावाला परत आणलेच नाही. बाबा चमत्कार. आग 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 होते माझी. बुडवा मला. आग आग होते माझी. काय काय आग आग होते माझी. बुडवा मला. काय आहे शास्त्री बुवा, तुम्ही दशग्रंथी विद्वान ब्राह्मण